मंडळी नमस्कार. आम्ही मराठवाडी माणसं, आम्ही भाषेत चुकतो, आम्ही बोलण्यात चुकतो, पण आम्ही आमच्या सवयी कधीच सोडत नाही. म्हणजे अगदी चुकण्याची सवय सुद्धा आम्हाला अशी चिटकून बसली आहे की चिकटून बसली आहे, काय पुन्हा तो गडबड व्हायला नको म्हणून त्या चुकासहित आम्ही जगत असतो. आता आमच्या मराठवाड्यामधलं एक परभणी नावाचं एक शहर आहे, परभणी, आणि या शहरामध्ये काही म्हणी फार प्रसिद्ध आहेत. या शहराविषयीच्या म्हणी आहेत. एक आहे, बनी तो बनी नाही तो परभणी. म्हणजे परभणी शहराचा विकास करण्याचं एका मुख्याधिकाऱ्याने ठरवलं आणि तो अर्धवट राहिला. तो अर्धवट राहिल्यामुळे परभणी तशीच बकाल राहिली असं काही जणांना वाटतं आणि तेव्हापासून ती मन रूढ झाली असं अनेकांचं म्हणणं आहे. बनी तो बनी नाही तो परभणी. दुसरी एक म्हण परभणीविषयी फार प्रसिद्ध आहे, ते म्हणजे जगात जर्मनी आणि भारतात परभणी. म्हणजे जर्मनी जसा शहर आहे, देश आहे, तसा परभणी हा वेगळा जिल्हा आहे. का पडल्या असतील या म्हणी माहीत नाही, खरी कारणं देखील माहीत नाहीत, पण आपण परभणी खरंच कशी वेगळी आहे, जगात जर्मनी आणि भारतात परभणी कशी आहे हे जरा बघणार आहोत. परभणीचं वैशिष्ट्य असं आहे की परभणी ही सारस्वतांची नगरी आहे. इथे खूप लोक मराठी साहित्याची सेवा करणारी जन्माला आलेली आहेत. जे कवी बी रघुनाथांसारखा कवी देखील याच परभणीतला. इंद्रजित भालेरावांनी ज्या आपल्या कवितांनी मोहिनी घातली ते देखील तिथलेच. खूप नाव आहेत. संत जनाबाईंचं परभणी जिल्हाच आहे. किती नावं सांगायची तुम्हाला, त्यात प्रत्येकात सांगत बसतो. साहित्य आणि संत ह्या वेगळा विषय मला मांडावा लागेल. माझ्या मूळ विषयावर येतो, परभणीचं वेगळेपण काय आहे. आता मी तुम्हाला हे वेगळेपण सांगण्यासाठी परभणीच्या रेल्वे स्थानकावर घेऊन जातोय. रेल्वे स्थानक म्हणजे तिथला माल धक्का, ज्या माल धक्क्यावर वेगवेगळी धान्य येऊन पडतात. आता परभणी हे शहर, परभणी हे रेल्वे स्थानक दोन वेगवेगळ्या मार्गाच्या ठिकाणी येतं. एक म्हणजे परभणी गंगाखेड परळी मार्गे हैदराबाद जाणारा मार्ग, आणि दुसरा म्हणजे परभणीवरून पूर्णा नांदेड जाणारा एक मार्ग. दोन्हीही दक्षिण भारताला जोडणाऱ्या या सगळ्या भागाच्या मध्यभागी परभणी येतं. परभणी रेल्वे स्थानकाचं महत्व वेगळंच आहे. आता या मालधक्क्यावर परभणीत आलेला स्वस्त धान्य दुकानांचा अन्नधान्याचा साठा पडलेला आहे. तो असा उघड्यावर पडलेला आहे. पोती फुटलीत. आणि काय होतंय तुम्ही जरा बघून घ्या. आता मला सांगा, जो धान्याचा साठा माणसांच्यासाठी पाठवलाय, तो धान्याचा साठा रेल्वे रुळालगत पडलेल्या डुकरांच्या खाण्याचं साधन होतोय. आणि हाच माल पुन्हा पोत्यात भरून वेगवेगळ्या धान्य कोठारात पाठवला जाईल आणि तिथून तो परत स्वस्त धान्य दुकानात जाईल. डुकरांनी खाल्लेला माल माणसांना खाऊ घालण्याची अनोखी रीत परभणीच्या प्रशासनाला खूप चांगल्या पद्धतीने जमली आहे. तिथे माती असणार, किडेमुंग्या असणार, किडे असणार, घाण असणार. ही सगळी घाण अशीच पोत्यात भरून गोडाऊन मध्ये साठवली जाईल आणि हा माल सगळा सडून खराब होऊन जाईल. मग सडलेला माल दारूसाठी वापरण्यात येईल. माल खराब झाला अशी ओरड सांगण्यात येईल. कदाचित तो ब्लॅक मार्केटला देखील विकला जाईल. स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या मालाची जो केंद्राकडून खरेदी होतो, आधारभूत धान्य खरेदी जी योजना असते, त्या धान्य खरेदीतून त्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते आणि राज्याला लागणारा अन्नधान्य हे सरकार पुरवत असतं. मंडळी, आपण त्यावेळेला ही घटना घडते ज्या वेळेला रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचं सावट आहे. घनघोर युद्ध सुरू आहे आणि या युद्धामुळं भारताला गव्हाचा पुरवठा करणारा युक्रेन आणि रशिया हे दोन देश आता गव्हाचा पुरवठा करू शकणार नाहीयेत. तो नीट होऊ शकणार नाहीये. हा गहू जर भारतात येणार नसेल तर गव्हाचे दर वाढण्याची जास्त शक्यता आहे. गव्हाचे दर वाढणार असतील तर गव्हाचा वापर, साठवणूक नीट झाली पाहिजे, याची काळजी देखील आम्ही घेतली पाहिजे. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, ज्यांना एक उत्तम जिल्हाधिकारी संबोधलं जातं, त्यांनी या गव्हाची जपणूक करणं तर खूप आवश्यक आहे. कारण राज्याचा पुरवठा विभाग हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतच त्या जिल्ह्यामध्ये येत असतो. राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ आहेत, अन्न नागरी पुरवठा मंत्री. लॉकडाऊनच्या काळात गव्हाचं झालेलं पीठ आपण बघितलेलं आहे, डाळीचं झालेलं वाटोळं आपण बघितलेलं आहे. छगन भुजबळ यांना सरकारवर, भाजप सरकारवर टीका करायला वेळ आहे, पण केंद्रानं पाठवलेला गहू हा नीट सांभाळायला नक्कीच वेळ नाही आहे.
खास करून त्यावेळेला ज्या वेळेला गव्हाचं संकट देशामध्ये बळावण्याची जास्त शक्यता आहे। रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं आपल्याकडं गहू येणार नाहीये आणि किमती वाढण्याची शक्यता आहे। असलेलं धान्य नीट जपायचं सोडून देऊन त्याचं असं वाटोळं एका परभणीच्या रेल्वे स्थानकावर होणार असेल तर त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती? या सरकारला काहीच सांगायचं नाही का? आता केंद्राने पाठवलेला गहू रेल्वे स्थानकावर डुकरं खातायत, हा शब्द जर मी वापरला तर मी महाराष्ट्रद्रोही ठरेन का? रेल्वेनं आलेल्या गव्हाची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी ज्या व्यवस्थेची आहे त्या व्यवस्थेला याचं सोयरसूतक नाही, त्याची लाज वाटत नाही, तिथे आलेल्या गव्हावर चरायला आलेल्या डुकरांना हकलावं वाटत नाही, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती? आणि हे असं म्हणणं जर महाराष्ट्रद्रोह असेल ना तर हो करतोय आम्ही महाराष्ट्रद्रोह, करतोय आम्ही महाराष्ट्रद्रोह। पुन्हा उच्चारतो शब्द। रेल्वे स्थानकावर आलेल्या गव्हाची व्यवस्था नीट बघण्याची जबाबदारी ज्या ज्या व्यवस्थेची आहे त्याला ती करावं वाटत नाही। एक परभणीचा व्हिडिओ सजग नागरिकांच्या मुळे समोर आलाय। अशा किती रेल्वे स्थानकावर या कृती घडत असतील याचा विचार केला जातोय का? मग भलेही तो केंद्राचा असेल, राज्याचा असेल, व्यवस्था कुणाची असेल, ज्यांच्या हातात ती व्यवस्था असेल त्यांनी ती नीट बघणं आवश्यक आहे। अन्यथा या देशात अन्नधान्याचं संकट येईल। अन्नधान्याच्या बाबतीत माजल्यासारखं वागणं या देशाला परवडणारं नाही आहे। अजूनही आपण गहू तेल या विषयात स्वयंपूर्ण झालेलो नाही आहोत। अजूनही तेलाची आयात या देशाला करावी लागते, अजूनही गव्हाची आयात या देशाला करावी लागते आणि आलेला असलेला साधनं, असलेला गहू, असलेलं धान्य आपण जर या पद्धतीने वाटोळं करणार असू तर या देशाला अन्नधान्याच्या संकटापासून देव सुद्धा वाचवू शकणार नाही, हे लक्षात घ्या आणि तात्काळ पावलं उचला, एवढीच आम्हाला विनंती करायची आहे। नमस्कार।